नमस्कार पब्लिक, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओत स्वागत आहे. सर्वात पहिले जय जिजाऊ जय शिवराय. तर आज नेमकं सुट्टी आहे मला, त्याच्यामुळं फुल म्हणजे फुल एन्जॉय चालला आहे आज घरात. आणि कुठेतरी आम्ही बाहेर पण जाणार आहे. तर तुम्हाला लोकांना कळलंच, हा व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहाल तुम्ही. कुठे जाणार आहे, काय करणार आहे, खूप मजा करणार आहे आज. पण तुम्हाला लोकांना माहितीच आहे की सुट्टी असली ना, मी तो दिवस सोडतच नाही, एन्जॉय केल्याशिवाय घालवतच नाही. कारण एक कसं सुट्टी महिन्यातनं 2दाच असते, त्याच्यामुळं मी एन्जॉय केल्याशिवाय राहतच नाही. म्हणजे फिरायला वगैरे जाते, मैत्रिणीला वेळ देते, थोड्याफार घरात वेळ देते. तर आता कळेलच तुम्हाला. आता माझं आवरून झालं की डायरेक्ट भेटू, मग तुम्हाला पुढचं मी सगळं सांगते काय होणार आहे. झालेलं आहे. असं म्हणतात की रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ते भावासाठी उपास पकडतात, तेव्हा केस धुवायची नसतात. मला हे आत्ताच कळलं, पण हे मला विश्वास नाही या गोष्टीवरती. पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला पण आहे काय अशा विश्वास, म्हणजे केस वगैरे धुतले. आणि आमच्या घरी आज मेन पाहुणा आलेला आहे. मम्मी हाय कर, ब्लॉग माझं चालू कसला ब्लॉग हाय कर की. आणि बहिणीच्या कॉलेज बघूया, डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. भाजीला आता ना मी कांदा टमॅटोचं पूर्ण असं भाजून घेते, चांगला कांदा. त्यानंतर मग शेंगा टाकणार, मटकी सांगितली आज. तर मम्मी म्हणलं मटकी करायची, तर मटकीसोबत जरा थोडंसं स्पायसी म्हणून शेंगा आता घेतलं ते शेंगा त्यात टाकला. त्याच्यावर कांदा चांगला फ्राय होईपर्यंत थांबायचं. त्यानंतर मग मसाला टाकला आहे, पूर्ण मसाला असा पूर्ण मसाला झालं की आपण हे टाकायचं वाटण टाकलं आहे. चांगला मसाला एकजीव करायचा. अच्छा, बघा तिच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. आता आपण हे शेंगा आहेत ना घेऊ, असं प्रकारे भाजी सगळं टाकलेलं आहे. आता आपण थोडंसं ना शेंगण्याचं कूट टाकू, अजून स्पायसी. फतफतीत. मी आता साली कामावर. ही एक आमचे पाहुणे आलेली. हाय कर. हाय, हे आमच्या दीदीचा व्हिडिओ करायला आहे. हाय कर दीदी. खास पाहुणा आलाय आमच्या घरी म्हणून सगळेजण आलेले आहे. बाबू आलेला आहे, बाबू गेलाय अशोक मामाकडे. तू भाजी बनवायला लावली होती, मटकीची भाजी बनवायला लावली होतीस का? बनवलं. वाटण कुठं होतं? थोड्या वाटणातच बनवलं मी. आमचा हा लुक दाखव ग तुझं थोबाड. किती नालायक. ही बघा आमची नवरी, ही बघा आमची बाई आहेत ना, सुरुवात झाली. हे बघा आमची सगळे फ्रेंड लोक. हाय करा. हाय. तुझ्या ब्लॉग मध्ये आम्हाला नको घेऊ बस. आवरून झालेलं आहे. बघू शकता आमच्या गौऱ्या कशा नटलेल्या आहेत. बघा एक गौरी नटायची तयारी चालू आहे. डायरेक्ट भेटूया आपण तिकडे. लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच मला. आम्ही चाललेलो आहे, मागं एक जण सगळेजण जाऊन आलेत आणि आम्ही आता चाललोय. सो आम्ही कसे दिसतोय प्रॉपर मराठी. आम्ही आत्ताशी एंट्री मारतोय, आत्ताशी एंट्री मारतोय. बाई आज लय डेंजर सीन होत चालले. तर आज सगळे नागपंचमी सगळे लोक साड्या बायांनी घातल्यात. तर लोकांचे तुंदरी तुडले. स्टँड प्रत्येकाचे गाडीचे स्टँड असेच ठेवले. विनू बरोबर आहे ना? 2 जणांची 2 लोकांची सापडली स्टँड बिनारी. स्टँड देणारी, सिरियसली स्टँड देणारी नाही का, म्हणजे स्टँड
म्हणजे धुंदीच उडली वाटतं असं. तुंदरी वेगळी. नाही माझी ती चप्पल. आम्ही आलो आणि कार्यक्रमच संपला. पण आमचं फोटोशूट करणं चालू आहे. काका म्हणतात की टाईम झालेला आहे. आमचं नशीबच फुटकं आहे राव. आपण तिकडे जाऊन जरी ठेवू शकतो खाली. बघा प्रत्येकाची तुंदरी सोडली आहे. खराब आहे ना. कधीच्या काळी प्लॅन केलेला आम्ही लोकांनी जेव्हा जावं मस्तपैकी खेळावं फुगड्या वगैरे. एक फुगडी नाही. एक पण नाही जाऊस पर्यंत संपलं. आणि सगळ्यात मेन विषय सांगू काय झाला, लाईट गेली. त्यामुळे आपल्याला आवरायला एवढा वेळ गेला माहितीये का, नाही तर आपण कधीच लाईट नाही पाहिजे. पण आम्ही फोटो वगैरे काढले त्याच्यावर जास्त जाऊ दे खेळायला भेटले. काढले फोटो? आम्ही कुठेतरी घरात खेळू. एवढं काय घरात खेळू, आमचं चालूच असतंय घरात खेळ. पण तशी कितीतरी वर्षात ना आम्ही चाललेलो खेळायला. नाही वर्ष पण नाही. किती ग 2 वर्ष झाले असतील. कारण की लास्ट इयर तर नाहीच जमलं पावसामुळं. त्याच्या लास्ट इयर रिद्धीला जॉबमुळे नाही जमलं. सो मी आणि ऑफिस होतं माझं. हा तेच जॉब ऑफिस सेम ऑफिस नाही ऑफिस असतं ते. जॉबमुळे तिला नाही जमलं. मग मी आणि निकिताच गेलतो फक्त तेव्हा. आणि होती समृद्धी पण. मी ना बाहेर आले ना पार्किंगच्या, तेव्हा मला कोणीतरी दिसला गाडीमध्ये. आता आम्ही चाललोय धनेश्वरच्या मंदिरात. महादेवांना भेटायला तरी जाऊ. देवो के देव महादेव. मला मला पण काढायचं तर जाऊया डायरेक्ट. आता आम्ही चाललोय महादेवाच्या मंदिरात. तर डायरेक्ट तुम्ही दर्शन करू शकता. हा घेऊ. आम्ही ते नाही कमीत कमी हे तरी. धनेश्वरच्या मंदिरात ही बघा. सगळे भक्त त्यांचे कसे झोपले कशी तरच फोटो काढण्यासाठी. फोटो काढताना गर्दी पण लय आहे. आणि दीदीने पस्क करून घेतले. मी पण पचक झालं. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. मला आता फोटो काढायचा होता महादेवासोबत. तर एवढी गर्दी आहे ना फोटो काढणं झालं. बिचारी थांबली वेटिंगला. अरे शटअप हलू नको. आता आम्ही घरी आलेलो आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.